सगळ्याच पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवनामध्ये पार पडली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काल जे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय की महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या सोबत शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक असेल, तोच निश्चय आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला। आमचे शिवसेनेचे विभागीय नेते संजय माचेलकर साहेब देखील या बैठकीला उपस्थित होते, मगाच्या देखील बैठकीला उपस्थित होते। शिवसेना भवनमध्ये आत्ताच सन्माननीय लोकप्रिय उमेदवार महायुतीचे मुरलीधर अण्णा देखील येऊन गेले। त्यांचा विजय म्हणजे महायुतीचा विजय हा निश्चित आहे। शिवसेनेचे सगळे पदाधिकारी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जीव ओतून त्यांचं काम करतील आणि ज्या पद्धतीचा समन्वय चंद्रकांत दादा पुण्यामध्ये घडवत आहेत, सगळ्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन जात आहेत। मला असं वाटतं की असा समन्वय प्रत्येक मतदारसंघामध्ये जर राहिला तर आमच्या मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे, एकनाथजी शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं आणि अजितदादांचं जे स्वप्न आहे 45 जागा पार करायचं, हे नक्की प्रत्यक्षामध्ये उतरेल। एवढी चांगली बांधणी या पुणे शहराच्या प्रचाराच्या निमित्तानं होते। सकाळपासूनच पुणे शहरामध्ये असल्यामुळं पुणेकरांचा देखील आवाज ऐकण्याची संधी मला मिळाली। पुणेकरांनी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याचा निर्णय हा नक्की घेतलेला आहे। या सीटमधनं तो आपल्या लक्षात देखील येईल मतमोजणीनंतर। आणि 4 जूनला ज्यावेळी देशाच्या पूर्ण मतदारसंघाची मतमोजणी होईल त्यावेळी जी काय असंतुष्टांची अलायन्स झालेली आहे ती पराभूत होईल आणि पुन्हा एकदा 400चा आकडा पार करून नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होतील, अशा पद्धतीचं चित्र पूर्ण देशामध्ये आहे आणि तेच चित्र पुण्यामध्ये देखील आहे। आज पुण्याचे सर्व माझे सहकारी शिवसेनेचे पदाधिकारी आजच्या बैठकीला उपस्थित होते। त्यांचं देखील मी मनापासून कौतुक केलंय की महायुतीची जागा जाहीर झाल्यानंतर तातडीनं ज्या समन्वयाच्या बैठका होत आहेत त्या बैठकांमध्ये ते सामील झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं अलायन्सचा म्हणजे युतीचा प्रचार कसा करायचा असतो हे आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या पुण्यामध्ये दाखवून दिलेलं आहे। आता देखील संध्याकाळी एक बैठक आहे, उद्या देखील काही बैठक आहे। मला असं वाटतं की पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जागा, जेवढ्या खासदारकीच्या जागा आहेत या महायुतीच्या जिंकतील आणि मोठ्या फरकानं जिंकतील, हा माझा विश्वास आहे। जागा वाटपाचा तिढा कायम आहे महायुतीमध्ये आणि शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा नाही। काल देखील स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर स्पष्टोक्ती दिलेली आहे आणि मी शिवसेनेचा मंत्री असल्यामुळं आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळं मला एकच गोष्ट माहिती आहे की आम्ही सगळे अधिकार हे शिंदे साहेबांना दिलेले आहेत। शिंदे साहेबांनी काल जाहीर केले की योग्य वेळी निर्णय होतील, त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि एकदा का पूर्ण मतदारसंघाचं वाटप झालं की कुठेही अडचण राहणार नाही, सगळे एकसंघपणानं काम करतील आणि या महाराष्ट्रातल्या खासदारकीच्या 45 पेक्षा जास्त जागा या माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करतील। शिंदे साहेबांचंच तुम्ही ऐकणार, त्यांना सर्वाधिकार दिला, पण शिवतारे बापू ऐकायला तयार नाही, ते त्यांच्या अपक्ष लढण्यावर। मला असं वाटतं अजून फॉर्म देखील भरायला वेळ आहे, फॉर्म मागे घ्यायला देखील वेळ आहे। आताच काही अंदाज लावण्यामध्ये काही अर्थ नाही। काल विजय बापूंशी मुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत, त्यांची चर्चा झालेली आहे। विजय बापूंशी मी देखील बोलणार आहे आणि मला असं वाटतं की एकदा मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर विजय बापू हे समंजस आहेत, माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांपेक्षा ते सिनियर राजकारणी आहेत, त्याच्यामुळे योग्य वेळी ते देखील योग्य निर्णय घेतील। त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तिथं फॉर्मच अजून भरला नाही, तिथं आजच जरतरवर बोलण्यात काही अर्थ नाही। परंतु इथं जे शेकडो पदाधिकारी जमलेले आहेत त्यांनी आज संकल्प केलेला आहे, त्यांनी आज शपथ घेतलेला आहे की एकनाथ शिंदे साहेब जे काय सांगतील तशीच कारवाई निवडणुकीमध्ये होईल। पहिली गोष्ट अशी आहे की मी साहेबांना पण उत्तर दिलं की अजून फॉर्मच भरलेला नाही। प्रत्येकाला प्रत्येकाचा मत मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे। त्या संदर्भात आमचे सहकारी मंत्री आदरणीय देसाई साहेबांनी विजय बापूंची भेट घेतली, दीपक केसरकर साहेबांनी घेतली, साहेब देखील त्यांच्याशी बोललेले आहेत आणि म्हणून इतक्या लवकर काही गोष्टीवर कन्फर्म होणं
मला असं वाटतं की राजकीय दृष्ट्या योग्य नाही. बापूंचा झालेला अपमान योग्य की अयोग्य? त्यांची जी सल आहे ती खरी का खोटी? नाही, बापूंनी काय भोगलंय हा विषय जरी असला तरी आज बापू शिवसेना पक्षामध्ये काम करताय. त्यांचा अपमान ज्यांनी कुणी केला असेल केला नसेल, त्यांचं मन दुखावलं गेलं असेल नसेल, हा त्यांचा भाग नक्कीच आहे ना, त्याच्यावर कोण आम्ही आर्ग्युमेंटच करत नाही. परंतु पक्षामध्ये काम करत असताना काही तडजोडी कराव्या लागतात, काही ठिकाणी 4 पावलं यायला लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यापेक्षा देखील विजय बापू सिनियर आहेत. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. प्रिया दत्त मुंबईमध्ये तुमच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. उत्तर मध्य मुंबईच्या त्या असतील उमेदवार? मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या स्पॉन्टेनियस झालेल्या चांगल्या असतात. आता मी सांगायचं त्याच्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला काही आता कालावधीमध्ये बघायला मिळतील. जे चेहरे कधीही अपेक्षित नव्हते शिंदे साहेबांकडे यायचे, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे यायचे किंवा अजितदादांकडे यायचे, असे अनेक चेहरे 8-10 दिवसामध्ये इकडे खात्याला जोडून प्रश्न आहे तुमच्या. भाजपच्या कार्यकर्ते बारामतीमध्ये एकनाथ शिंदेनी भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी असं पत्र बावनकुळेंना दिलेलं आहे. कल्याणच्या भाजप करत मला याच्यामध्ये बोलून जास्त काही सांगायचं नाही. परंतु कल्याण डोंबिवलीला माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अतिशय चांगलं काम करत आहेत. अतिशय चांगला त्यांचा संपर्क आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव नाही तर शिवसेनेचे एक शिवसैनिक म्हणून अहोरात्र ते मेहनत घेत आहेत. तेव्हा मला असं वाटतं, माझं मन असं सांगतं, मी काय पक्षाची भूमिका मांडत नाही, माझं मन मला असं सांगतं की कल्याण डोंबिवलीची उमेदवारी त्यांनाच मिळेल. बारामतीमध्ये नाही, ते शिंदे कल्याण डोंबिवलीचा विषय असा आहे की भाजप कार्यकर्ते म्हणतायत त्यांनी उमेदवारी घ्यावी पण कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी. तसं पत्र दिलंय त्यांनी. साहेब, लोकशाहीमध्ये कोणालाही काही बोलण्याचा अधिकार आहे. कोण कोणाचं तोंड धरू शकतो. म्हणून मी सांगितलं, मी पक्ष माझं मन सांगतंय असं म्हटलं. माझं मन असं सांगतंय की कल्याण डोंबिवलीचे उमेदवार धनुष्य बाणावर श्रीकांत शिंदेच असते. तुमच्या खात्याला जोडून प्रश्न आहे. बारामतीची जी MIDC झोन आहे तिथं इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल झोन असताना दारूची फॅक्टरी सुरू आपल्या खात्याकडून परवानगी देण्यात आली. मी घाबरलो, म्हटलं माझ्याकडनं सुरू करू. मला असं वाटतं की काही गैरसमजाच्या माहितीवर ब्रीफिंग आपण घेत असतो. ऑटोमोबाईल झोन, त्याच्यानंतर केमिकल झोन, असे काही ठिकाणी झालेले आहेत. जर आता बारामतीमध्ये ऑटोमोबाईल झोन आहे तर तिथे अनेक कारखाने आहेत. बाकीचे ऑटोमोबाईल सोडून अनेक कारखाने बारामतीमध्ये आहेत. तेव्हा मला असं वाटतं की हा जो काही तुमचा गैरसमज कोणी करून दिलेला आहे आणि माहिती घेईल मी त्याच्यावर सांगेन नंतर. परंतु असं कुठेही नियमाच्या बाहेर जाऊन महाराष्ट्राच्या कुठल्याही MIDC मध्ये होणार नाही. महायुतीच्या जागा वाटपात सर्वात जास्त आढळराव पाटील हे उमेदवारी करणार आहेत. अजित पवार गटाकडून उमेदवारी करणार असं महत्त्व निश्चित मानलं जाते. मात्र तुमच्या पक्षाचे नेते आहेत ते म्हणून ते आता निवडणूक लढवणार असं माझी आढळराव पाटील साहेबांची 8-10 दिवसामध्ये अजिबात भेट झालेली नाही. त्याच्यामुळं आज त्यांच्या उमेदवारीवर मी बोलणं योग्य नाही. परंतु शिरूरमध्ये ज्या पद्धतीनं जागा वाटप करायचं आहे, जे काही जागा वाटप होईल ते माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, देवेंद्रजी बसून करतील आणि त्याच्यात योग्य तो निर्णय होईल, योग्य तो उमेदवार असेल. चंद्रकांत दादा पाटील समन्वयाच्या मीटिंग घेत आहेत. परवा त्यांनी बारामतीला मीटिंग घेतली तर त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांचा पराभव करणं हे सर्वात वजनदार असेल. सुटकी वाजवून त्यांनी सांगितलं. तेव्हा अजित पवार गट नाराज आहे, ते शरद पवारांच्या विरोधात टीका करत नाही, त्यांना अजून श्रद्धास्थान मानतात. पण चंद्रकांत दादा असं बोलल्यानं त्यांच्यात नाराजी आहे. आता ती नाराजी काय अजून कुठं बघायला मिळाली नाही किंवा वाचायला मिळाली नाही किंवा बोलण्यात ऐकायला मिळाली नाही. आता ती तुम्हाला कुठच्या सूत्रांकडनं कळली मला हे माहिती नाही. पण आम्ही एकसंघ आहोत आणि ज्या ज्या जागा महायुतीच्या माध्यमातून हे 3 नेते मंडळी महाराष्ट्रामध्ये देतील त्या जागा निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि आम्ही 45 पार करणार आहे निश्चित. तुमच्या गटाला जागा किती मिळणार आहे? शिवसेना जो पक्ष आहे. आधी पहिली गोष्ट हात जोडून आपल्याला विनंती करतो की निवडणूक आयोगानं सांगितलंय की ही शिवसेना आहे, आमचा गट नाही. त्याच्यामुळे शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. सन्मानपूर्वक जागा मिळतील आणि जागा मिळाल्यानंतर तुम्हाला बातमी मिळणार नाही एवढ्या जागा मिळतील.
सन्मानपूर्वक तुम्ही मागणी किती केली? सन्मानपूर्वक हा शब्द झाला, पण तुमची मागणी कितीची आहे? असं वाटत नाही का पळवाट. 22 जागावर लढलेले एक- धनुष्यबाण आता एक- 10-12 झाले. तुम्हीच असं म्हटले की प्रत्येकानं एका एकानं आपण बोलू मला पळवाट होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या समजण्यावरती आता मान सन्मानानं जागा आम्हाला मिळतील याची पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळे कुठेही मान सन्मानाला तोड होणार नाही आणि तडा जाणार नाही. मूळ शिवसेना एवढ्या तेवीस- मागच्या वेळेस 23 लढवल्या होत्या, आता मूळ शिवसेना असं सांगितलं भाराभर जागा घ्यायच्या जायचं. आता जागा मागच्या उभाठाला का मिळाल्या? बराबर म्हणजे तुम्ही असं ऐका ना सर. 23 जागांपैकी 18 जागा जिंकल्या तुम्ही. तुम्ही सर प्रश्न विचारला की नाही त्याचं उत्तर देतो. बोला. मी तुम्हाला काय सांगितलं की शिवसेनेला पाहिजे तितक्या जागा का देत आहे त्यांचं आला आहे कारण कोणाकडे उमेदवारच नाही तो. जरी उभाठानं 30-35 जागा मागितल्या असत्या तरी सुद्धा त्यांना मिळाल्या असत्या. त्यांचा सल्लागार कोणतरी चुकीचा आहे. माझ्यासारखा सल्लागार असं तर 35-40 जागा घेतल्या असते मी, कारण उमेदवारच नाही. त्याच्यामुळं जो निवडून येणार आहे ज्याचं वलय त्या मतदारसंघामध्ये आहे आणि शेवटी 3 पक्ष आहे तो 3 पक्षाचा अलायन्स आहे. त्याच्यामुळे थोडंफार तडजोड केली पाहिजे आणि ती तडजोड करत असताना मान सन्मानानंच करू. कुठेही आमची अवहेलना होणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. महायुतीमध्ये नवीन मित्र आता जोडणार आहे. मनसे राज ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत आहे. मात्र त्यांनी 2 जागांची मागणी केली अशी माहिती मिळते. त्यातली मुंबईची एक जागा आहे ती आता तुमची एक जागा मी आहे. परवा असं एक विनोदानं सांगितलं एका पत्रकार परिषदेमध्ये की मला पेलणारेच प्रश्न विचारा. आता नवीन बिडू कोण येतंय त्याला किती जागा देणार आहे? मी आहे पुण्याच्या शिवसेना भवनमध्ये आणि माझा एवढा आवाज आहे तुम्ही राज्यसभेचे आहात. नाही राज्याला- आता बरेच जण पुढे आहेत. नाही म्हणून मी सांगतो की जे मला अधिकार आहे त्याच्यावर मी बोललं पाहिजे. जे नवी कोण येत असतील शिंदेसाहेब त्याला ॲग्री असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू. त्याच्यामध्ये काहीच नाही. मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की शिवसेनेचे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, शिवसैनिक असतील त्यांचा पूर्ण विश्वास एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. त्याच्यामुळे शिंदेसाहेब जो काही निर्णय घेतील त्याचं समर्थन आम्ही ठामपणाने करू. तुम्हाला भावना- पहिला भावना प्रश्न जोडीच्या- विचारतो. देशभरात भाजपवर असा आरोप केला जातो की प्रादेशिक पक्षांना बरोबर घ्यायचं एका निवडणुकीसाठी आणि दुसऱ्या निवडणुकीत त्या पक्षांना संपून टाकायचं. तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर काय मत काय आहे? खासगी चर्चा होती. नाही मला असं अजिबात वाटत नाही. कसं काय नाही वाटत? देशाध्यक्ष भाजपचे सांगतात छोटे पक्ष संपवा गाव खेड्यातील. आता तुमच्याकडे एक ते सूत्र येतं ते कुठलं तुम्हाला आले मला माहिती नाही. माझ्याकडे तरी बातमी नाही. मला जी माहिती आहे, मी जे ऐकलेलं आहे, मी जे वाचलेलं आहे, मी जे अनुभवलेलं आहे तुम्ही तुम्हाला सांगितलं. मला असं कुठेही वाटत नाही. आजही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या देशानं निर्णय घेतलेला आहे पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधान करायचं आणि आपल्याला सगळे अनुभव आहेत ना. आता काही लोकांकडे काहीच नाही. आता कालचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की राहुल गांधींनी 4 गोष्टीमध्ये आपलं अपयश मान्य केलेलं आहे. एक EVM म्हणजे त्यांना कळलं की आपलं सरकार येत नाही. दुसरं हिंदू धर्मातील शक्ती म्हणून तो ज्यांनी प्रयोग केला त्याच्यातून त्यांना कळलेला आहे. तिसरी गोष्ट ते म्हणाले की ED आणि याच्यासाठी आणि सगळ्यात मोठा विनोद या वर्षातला सगळ्यात मोठा विनोद काय आहे? त्यांनी असं सांगितलं की मला ज्यावेळी चौकशीला बोलवलं होतं त्या चौकशी अधिकाऱ्यानं असं सांगितलं की राहुलजी आपणच मोदी साहेबांना टप देऊ शकता. हे बालकात आहे का? मला सांगा. आपला प्रश्नच वेगळा आहे. म्हणून सांगतो की मी तुम्हाला सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये भाजप प्रादेशिक पक्षाला संपवतं असं मला वाटत नाही. आजही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करून आमच्या शिवसेनेचा सन्मानच भाजपने केलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आम्ही सगळे अलायन्समध्ये काम करून नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न आहोत. तुम्ही म्हणताय की खरं असेल तर महादेव जानकर जे आहेत ते बाहेर का पडले? तुम्ही म्हणताय ते खरं महादेव जानकर बहुत नाराज आहेत. जे छोटे छोटे पक्ष आहेत महायुतीमधले ते नाराज आहेत, त्यांना तिकीट दिलं जातं. महादेव जानकर बाहेर. बघा नाराजी ही प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रश्नावर असू शकते. आता ते नाराज काय त्यांनी सांगायला पाहिजे. ते जर आज मला भेटले असते त्यांनी माझ्या कानात सांगितलं असतं त्याची नाराजी सांगितली. प्रत्येक माणूस का नाराज असतो, का आनंदी असतो, का दुःखी असतो तर वैयक्तिक मत आहे. आता जानकरांचं असं काय झालं मला माहीत नाही, पण जानकर साहेब जे काही विधान परिषदेमध्ये आहेत की होते मला माहीत तरी काय झालं आहेत ना ते भाजपमुळेच आहेत. भाजपनंच त्यांना आपल्या विधान परिषदेचं तिकीट दिलेलं आहे. आम्ही 5 वर्षासाठी निवडून देतो, ते 6 वर्ष एक वर्ष त्यांना ग्रेस आहे. तेव्हा आपण असं म्हणू शकत नाही की भाजपने त्यांना न्याय दिला नाही. तेव्हा न्याय दिलेला आहे. काही त्यांच्या चर्चा असतील तर देवेंद्रजींशी करतील, बावनकुळे साहेबांशी करतील. भाजपचे तुमचे रणजित खासदार आहेत त्याच्यावरच दावा करतायत की भावना गोळे असेल, नाशिकची जागा असेल तिथं भाजपाचा उमेदवार द्यावा असं म्हणत आहेत आणि आज भावना गोळे आणि
श्रीरंग बारणे मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा भेटीला गेले, काय मला असं वाटतं की तुम्ही ह्या सगळ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. योग्य निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. आमच्या सगळ्यांचा एकनाथ शिंदे साहेबांवर आणि उमेदवारांचा देखील विश्वास आहे. केंद्रात मंत्रीपद किती मागितली काय चर्चा झाली का? आता मगाशी तुम्हाला काय विचारलं just आपलं. काय पूर्वी महाराष्ट्रावर तो व्हायचं पेलणारा नाही पेलवणारा पण प्रश्न नाही. शेवटचा प्रश्न. निवडणूक बॉन्ड भाजपमध्ये जे मिळाले त्या पक्षांची म्हणजे त्या कंपन्यांची ईडी चौकशी होती, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. तुमची भूमिका काय? एक कदाचित कालची एक बातमी आपल्याला वाचण्यात आली असेल किंवा माहीत नाही. काल सगळ्यात जो आक्षेप घेण्यात आला तो पश्चिम बंगालमध्ये घेण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये प्रादेशिक पक्ष असताना नक्की असं काय घडलं थोडं करेक्ट करतो. आणि भाजपावर जे आक्षेप घेतलेले आहेत त्याचं क्लॅरिफिकेशन काल त्यांनी दिलेलं आहे. पण पश्चिम बंगालवर जो आक्षेप घेतला गेला प्रादेशिक पक्ष असताना सुद्धा ॲज अ सरासरीनं जे काय बॉन्ड घेतले गेले पश्चिम बंगालमध्ये त्याचं उत्तर कोणच देत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की काही लोकांनी म्हणजे आता हा बॉन्डचा विषय सोडा, पण आम्हाला जो अनुभव आहे तो आम्ही ज्यावेळी उठाव करून शिवसेना धनुष्यबाण आम्हाला मिळाला त्याच्यानंतर 24 तासामध्ये शिंदेसाहेबांना एक पत्र आलं की खात्यावर असलेले 50 कोटी रुपये द्या. बरोबर आहे की नाही? कदाचित हा प्रश्न मिस झाला असेल ते मी तुम्हाला ॲड करून सांगतो की 50 कोटी रुपये देताना त्याने सांगतो ना शेवटी पैसाच आहे हो. बॉन्डमध्ये सुद्धा पैसा आणि खात्यामध्ये सुद्धा पैसाच होता. पण मनाचं मोठेपणा काय लागतो तर एकाही मिनिटाचा विचार न करता हे 50 कोटी रुपये एका मिनिटामध्ये शिंदेसाहेबांनी उभाठाला पाठवले. मग माझी फक्त विनंती अशीच आहे की आपण ज्यावेळी बॉन्डच्या बाबतीत बोलतो त्यावेळी अचानक 50 कोटी रुपये कुठून आले होते? शेवटी जे काय आपण बॉन्ड म्हणतो चेक म्हणतो हा सगळा विषय जो आहे तो पैशाचाच निर्मित आहे ना. पैसे दिले म्हणून ते बॉन्ड तयार झाले. पण ते उद्योग मंत्री झाली. ह्या कंपन्याची ईडी चौकशी हा भ्रष्टाचार नाही का? त्या कंपन्याकडून bond आपण घेण्यात तर आली. खुद्द उद्योग मंत्री आहात म्हणून पुण्यामधील 4 कंपन्या आहेत, मुंबईच्या काही कंपन्या आहेत आणि थेट मोठा जो आकडा तो भाजपला जातो. कंपन्यांचे लोक काय नाही, असं नाही आहे. कालचं सांगतो ना याचं क्लॅरिफिकेशन आपण सगळ्यांनी मुद्दा म्हणजे माझी विनंती आहे आपल्याला ॲज अ फ्रेंडली आपण याचं क्लॅरिफिकेशन मुद्दाम ऐकलं पाहिजे. काल देवेंद्रजींनी प्रत्येक पॉईंटवर याचं क्लॅरिफिकेशन केलं. आता आपण जे म्हणतोय काय कंपन्या आहेत मला माहीत नाही, पण काही कंपन्या अशा आहेत ज्या लॉसमध्ये दाखवलेल्या आहेत आणि त्याचे बॉन्ड सुद्धा काँग्रेसकडे आहेत ज्या NCLT मध्ये गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं की या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत त्याचं क्लॅरिफिकेशन योग्य वेळी देऊ. त्याच्यामध्ये काही जनतेपासून आम्ही काही लपवून ठेवणार नाही. परंतु जे कोण आरोप करताय त्यांची पण आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे ते बघावं ना. सर्वोत्तम मंत्री म्हणून तुम्ही यावरती जास्त क्लॅरिफिकेशन देऊ शकता. आपण कशावर इलेक्ट्रॉनिक बॉन्ड कंपन्यांकडून घेतले जाणारे नाही, उद्योग मंत्रीने इलेक्ट्रॉल बॉन्डचा काय संबंध आहे? नाही, कंपन्यांची परिस्थिती तुम्हाला माहिती असेल खाली चालते. मी त्यांचं थोडं गैरसमज करतो. उद्योग मंत्रीपद आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड ती संघटनाची पहिली घालून घ्या. कंपन्या आणि हा एक वेगळा उद्योग आहे की संघटना. मुद्दा असा आहे की कंपन्या ज्या आहेत त्या सगळ्या इंटरनॅशनल बेस आहेत. बरोबर आहे की नाही? कदाचित त्या चुकीच्या असतील माहीत नाही मला, त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. पण योग्य वेळी जे काय असेल ते क्लॅरिफिकेशन प्रत्येक पक्ष देईल. अभिषेक घोसाळकर सर एक प्रश्न आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही अंतर्गत वादातून झाली होती असं तुम्ही म्हटलेला होतात. त्यांच्या वडिलांनी त्यांचं असं म्हणणं आहे की याबाबतचे पुरावे तुमच्याकडे आहेत का? त्यावेळी तुम्ही आणि छगन भुजबळ या दोघांनी देखील बेजबाबदारपणे तुम्ही वक्तव्य केली होती असं त्यांच्या वडिलांचं म्हणणं. माझी पत्रकार परिषद मॅडम पूर्ण परत ऐका किंवा घोसाळकर साहेबांना दाखवणं गरजेचं आहे. मी असं म्हटलं होतं की आता खरं तर दुर्दैव आहे की तो प्रश्न विचारला म्हणून मी क्लॅरिफिकेशन करतो. नाहीतर ती घटना जी घडलेली आहे ही दुर्दैवी आहे आणि अशी घटना कोणाच्याही घरात घडू नये हे माझं पत्रकार परिषदेतलं पहिलं वाक्य होतं. त्याच्यामुळे घोसाळकर कुटुंबांच्या सोबत जरी आम्ही विरोधातले असलो तरी सुद्धा असं माझं स्टेटमेंट होतं. आणि माझं स्टेटमेंट काय आहे की जो दोघांमध्ये वाद झाला हा पक्षीय एका पक्षातला होता, हा आमच्यातला नव्हता. कोणतो त्या माणसाला कुणी कॉम्प्रोमाइजला पाठवलं कुणी बसवलं हे बघणं गरजेचं आहे असं मी म्हटलं. मी अभिषेक घोसाळकरांवर पण आक्षेप घेतला नाही, पण ज्यानं मारलाय तो कोण गुन्हेगार जो होता त्यानं पण स्वतः आत्महत्या केली ना. पण त्याची चौकशी सगळ्याचीच झाली पाहिजे आणि याच्यामागे तिसरा कोण आहे का हे पण बघितलं पाहिजे मी सांगणार आहे.
तेव्हा घोसाळकर साहेबांचा काय जर गैरसमज झाला असेल तर मला माहीत नाही. आणि त्याच्यावर मी असं म्हटलं होतं की हे पक्षातलं गँगवॉर आहे, ते पक्षातले होते. आणि मी तेव्हा पण सांगितलं होतं की अशी दुर्दैवी घटना कोणाच्याही घरात घडू नये, हे दुर्दैव. सावंतसाहेब बांधुरे साहेबांच्या मतदारसंघातली काही लोक मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत, कारण का उरळे आणि फुलटिंगीचे ते नगरपालिकेला जो जी आर काढणार आहेत, तर तो अजितदादांच्या संदर्भातला विषय आहे. आमचे